हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज तर मी दाखवत होते की माझा कलर निघाला नाही आहे आणि ॲज युजल माझा कलर इतका होता की बापरे, डोक्यामध्ये बार एकदम कलर झालेला आहे पूर्ण माझ्या स्कार्फमध्ये. पण मग निघतच नाही आहे ते. आणि तनुकी झोपली होती माझी, कारण की ती थकली होती. वरती जाऊन आली टेरेसवर, पण ती खाली नाही गेली कारण की टाईम नाही भेटला, मी लेट उठली म्हणून. बाकीचे सगळे निवांत झोपले होते. मग मी घरी आल्यानंतर तनुकीला मस्तपैकी जेवण देऊ म्हटलं, पण जेवण काय धुवायचा विचार करत करत टाईम गेला. मग मी तिला फक्त थोडासा भात टाकला. त्याच्यामध्ये माझी मम्मी लुडबुड करते, कारण की एवढं नको टाकू तेवढं नको टाकू, कारण की तो भात फुलतो असं तिचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ती वचवच करत होती की बाई तू ऐकत जाय माझं. पण ठीक आहे, मी तिचा ऐकला आणि कमी केला थोडासा. पण तरी पण तिने अजून कमी केला, कारण की तनुकीची भूक मला माहिती कशी आहे. पण तरी पण ऐकून घेतलं मी तिचं आणि मग कमी केला. पटापट त्याला धुतलं मस्तपैकी. आणि धुवायचं अर्जंटच असतं, कारण की त्याच्यामध्ये ते पाणी घाण असतं, म्हणून मी पटपट धुवून घेतलं स्वच्छ. त्यानंतरून त्याच्यामध्ये मी थोडं हळद टाकली, छोटीशी, जास्त हळद नाही टाकली, मी थोडी हळद टाकली. आणि मग नंतर विचार आला की अजून माझं काहीतरी राहिलं आहे, मी काहीतरी विसरते. मग लक्षात आलं की त्याला थोडंसं त्याला हलवून घेऊ म्हटलं भाताला. मग विचार आला की कोथिंबीर नाही टाकली आपण. मग मी पटकन कोथिंबीर तोडून घेतली, कारण की ती साफवी गेली नव्हती. या लोकांना टाईम नाही, माझ्याकडे टाईम नाही, तर या लोक बी करत नाही. सगळे रिकामे बसलेले राहतात, पण तरी स्टील ते लोक करत नाही. मी सगळं करते, मी एवढं सगळ्या गोष्टी करते, पण तरी पण जाऊ दे, आता बोलली असते. पण ठीक आहे, मी मस्तपैकी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली तनुकीसाठी, की तिला चिकन राईस खायला भेटेल. आणि तिला राईस येल्लोच लागतो, म्हणून मी राईस चांगला बनवून दिला तिला. मग मी थोडंसं बघत होती की तनुकीला प्यार करते. आणि मग तनुकीला मस्तपैकी मी उचलून घेतलं, कारण की इतके दिवसानंतर मी तिला उचललं नव्हतं. खूप आठवण येत होती मला तिची, की मी तिला उचललं नाही. ती माझी हाईटच्या पण वरती जाते उचलल्यावर, म्हणून मी तिला उचलत नाही. जास्त जडून झाली. 25 तर तिचं हे वजन झाले, की एवढी जाडी झाली ती. पण ठीक आहे, तिला नजर नको लागायला. तू माझं पिल्लू येते छोटं पिल्लू करता ती इतकी अंगावर चढून गेली की वापरे, ती उतरत नव्हती. कारण की मला जड वाटायला लागलं होतं. आणि ती उतरते, ती पण सेफ उतरते. तिचे जे पाय आहे ना मागे ठेवलेले, इतकी कचकन पकडून घेते ना शोल्डर बस कधी, की डायरेक्ट ती खोलणारच नाही. तिला असं वाटतं मला काय पाडून देत आहे लोक, पण मी नाही पाडत तिला. आता परत एकदा बी नाही पाडलं. मग तिला हळूहळू उतरवलं आणि ती पाय डायरेक्ट झटकत होती मागचे पाय, पण मी उतरून दिलं. मी थोडंसं मस्त तिला प्यारी लाडीगोडी केली. आणि मग मी नंतर इथंच ब्लॉग एंड करून टाकला गाईज. बाय गाईज, थँक्यू.